व्हॅल्यू ऑफ इंटिग्रेशन 0 to 1 tan इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना बघा आपल्याला एक इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची प्रॉपर्टी पहिल्यांदा यूज करायची आहे की tan इनवर्स एक्स प्लस कॉट इनवर्स एक्स इज इक्वल टू पाय बाय 2 ही प्रॉपर्टी आपल्याला यूज करायची आहे. म्हणजे tan इनवर्स एक्स ची ही जी पूर्ण टर्म आहे तो जो अँगल आहे तो एक्स आहे. तर tan इनवर्स एक्स ही व्हॅल्यू काय होणार बघा पाय बाय 2 मायनस कॉट इनवर्स एक्स. म्हणजे दिलेलं पहिलं जे गिवन एक्झाम्पल आहे ते 0 to 1 करूया पाय बाय 2 मायनस कॉट इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स होईल. ठीक आहे. आता प्रॉपर्टी यूज केल्यानंतर हे इंटिग्रेशन आज जर सेपरेट दिलं तर पाय बाय 2 कॉन्स्टंट आहे 0 to 1 1 डी एक्स राहील मायनस 0 to 1. ओके. आता ही जी व्हॅल्यू कॉट इनवर्स दिलेली आहे त्या कॉट इनवर्सचा जर आपण रेसिप्रोकल केला तर तो टॅन इनवर्स होणार. मग ह्याचा जर इनवर्स केला तर आतला अँगल आहे त्याचा पण आपल्याला काय करायला पाहिजे इनवर्स करायला पाहिजे म्हणजे रेसिप्रोकल करायला पाहिजे. दॅट इज आपण असं लिहू शकतो की बघा टॅन इनवर्स ऑफ 1 अपॉन 1 मायनस एक्स प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट डी एक्स. ठीक आहे. पहिल्यांदा हे समजलं का बघा. ओके. देन पाय बाय 2 1 चे इंटिग्रेशन एक्स येईल 0 to 1 मायनस इंटिग्रेशन 0 to 1 टॅन इनवर्स ऑफ डिनॉमिनेटर मध्ये बघा आता ऍक्च्युली आपल्याला इथं फॉर्म्युला जो यूज करायचा आहे ना टॅन इनवर्सचा म्हणजे जे प्रॉपर्टीज आहे परत टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस टॅन इनवर्स ऑफ वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस वाय अपॉन 1 प्लस एक्स वाय. ही प्रॉपर्टी इथे यूज करायची आहे. म्हणजे पहिल्यांदा एक तर हा जो डिनॉमिनेटर आहे ना मायनस एक्स प्लस एक्स स्क्वेअर त्याच्यामध्ये मायनस एक्स जर कॉमन घेतलं तर 1 मायनस एक्स राहील. ओके. न्यूमरेटर मध्ये आता 1 dx आहे तसं मी लिहितो. आता बघा ऍडजस्टमेंट काय करायची आपल्याला की डिनॉमिनेटर मध्ये जेव्हा मायनस असेल किंवा प्लस आहे आणि समजा या ठिकाणी जर आपण प्लस घेतलं तर हे मायनस होईल आणि हे प्लस होऊन जाईल. ठीक आहे. मग ती प्रॉपर्टी जर इथे यूज करायचं म्हटलं तर हा तुमचा जो अँगल आहे तो एक्स होईल हा वाय होईल. तर 1 मायनस एक्स वाय दॅट इज न्यूमरेटर मध्ये काय राहणार बघा एक्स प्लस वाय. इथे काय राहील बघा हे पाय बाय 2 अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट 1 मायनस 0 झालं हे 0 to 1 टॅन इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स इंटू 1 मायनस एक्स. ठीक आहे. तर आता या दोघांचं ऍडिशन म्हणजे एक्स प्लस 1 मायनस एक्स लिहिता येईल ब्रॅकेट कम्प्लीट डीएक्स. कळालं का बघा. प्लस एक्स मायनस एक्स कॅन्सल होऊन जाईल आणि 1 आहे तसा न्यूमरेटरचा तुमचा राहील. ठीक आहे. म्हणजे आता फॉर्म्युल्याप्रमाणे आपल्याला पाय बाय 2 मायनस 0 to 1 टॅन इनवर्स ऑफ हे काय लिहिता येईल बघा टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ वाय दॅट इज 1 मायनस एक्स ब्रॅकेट कम्प्लीट डीएक्स. ओके. देन पाय बाय 2 मायनस इंटिग्रेशन जर सेपरेट दिलं तर 0 to 1 टॅन इनवर्स एक्स डीएक्स प्लस मायनस मायनस होईल इंटिग्रेशन 0 to 1 टॅन इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स डीएक्स. ठीक आहे. आता इंटिग्रेशन मध्ये ह्या बघा थर्ड इंटिग्रल मध्ये आपल्याला एक प्रॉपर्टी यूज करता येईल. प्रॉपर्टी काय बघा 0 to a एफ ऑफ एक्स डीएक्स इज इक्वल टू 0 to a एफ ऑफ ए मायनस एक्स डीएक्स. ही प्रॉपर्टी आपल्याला तिसऱ्या इंटिग्रल मध्ये यूज करता येईल. मग ती जर प्रॉपर्टी यूज करायची म्हणलं तर आपल्याला एक्स रिप्लेस सिम्पली काय करावं लागतं बघा ए मायनस एक्स. तर ती प्रॉपर्टी इथे यूज करतो बघा मी आता. तर पाय बाय 2 मायनस इंटिग्रेशन 0 to 1 टॅन इनवर्स एक्स डीएक्स मायनस इंटिग्रेशन 0 to 1 0 to एच राहिलं. ज्या ठिकाणी एक्स आहे त्या ठिकाणी 1 मायनस एक्स दॅट इज ए मायनस एक्स रिप्लेस केलं. आता रिप्लेस केल्यानंतर बघा काय राहिलेलं आहे पाय बाय 2 इंटिग्रेशन 0 to 1 टॅन इनवर्स एक्स पहिल्या दोन टर्म तर आहे तशा राहिल्या हे 0 to 1 1 1 कॅन्सल होईल मायनस मायनस प्लस होईल दॅट इज टॅन इनवर्स एक्स डीएक्स. याने काय झालं की सेकंड अँड थर्ड इंटिग्रल सेम झालं. तर पाय बाय 2 मायनस 2 टाइम्स ऑफ 0 to 1 टॅन इनवर्स एक्स डीएक्स लिहिता येईल तुम्हाला. ठीक आहे. आता हे इंटिग्रल सॉल्व्ह करताना बघा की इनवर्सचा टॅन इनवर्सचा फॉर्म्युला आपल्याला इंटिग्रेशन मध्ये नाही डायरेक्ट. ठीक आहे. तर याला आपण इंटू 1 केलं
आणि बाय पार्ट्स फॉर्म्युला यूज केला, तर यू इंटू व्ही फॉर्म्युला यूज करायला पाहिजे. तर पहिल्यांदा यू इंटू व्ही डी एक्स फॉर्म्युला काय आहे बघा, यू इंटू इंटिग्रेशन व्ही डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ इंटिग्रेशन व्ही डी एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू ब्रॅकेट कम्प्लीट डी एक्स. दिस इज फॉर्म्युला ऑफ इंटिग्रेशन बाय पार्ट्स. तर इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा फॉर्म्युला इथे यूज करूया, त्याला इंटू 1 करूया, हे यू आणि हे व्ही झालं. लायट रूल प्रमाणे पहिल्यांदा इन्व्हर्स येणार, तर पाय बाय 2 मायनस 2 इंटू बघा आता पहिल्यांदा यू दॅट इज टॅन इनवर्स एक्स इंटिग्रेशन ऑफ 1 डी एक्स इंटिग्रेशन ऑफ इंटिग्रेशन 1 डी एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ यू दॅट इज टॅन इनवर्स एक्स. हे पूर्ण ब्रॅकेट कंप्लीट करूनच मग लिमिट 0 to 1 इंटिग्रेशन जे लिमिट आहे लोअर लिमिट 0 अप्पर व्हॅल्यू 1 हे पुट करूया. ठीक आहे, ओके. देन पाय बाय 2 मायनस 2 ने आज जर मल्टिप्लाय केलं तर 1चं इंटिग्रेशन एक्स होणार, 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2x इंटू टॅन इनवर्स एक्स होईल, किंवा तुम्ही मायनस आता तात्पुरतं आहे तसंच ठेवा बाहेर. 2 ने मल्टिप्लाय केलं मायनस त्या 1चं इंटिग्रेशन एक्स होईल, टॅन इनवर्सचं इंटिग्रेशन 1/1 प्लस एक्स स्क्वेअर होईल, बाहेरचं इंटिग्रेशन राहिलेलं आहे 2 ने मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरला 2 ने मल्टिप्लाय झालं 0 to 1. ओके. आता परत बघा की हे इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचं आपल्याला, तर ह्या इंटिग्रेशनच्या ठिकाणी बघा फॉर्म्युला जो वापरायचा आपल्याला इंटिग्रेशन एफ डॅश एक्स अपॉन एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू, याचा आन्सर काय ते बघा लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. म्हणजे डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह जर न्यूमरेटरमध्ये ॲडजस्टमेंट होत असेल तर त्या इंटिग्रेशनचा आन्सर येते लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. मग हा फॉर्म्युला यूज केला आपण तर काय राहील बघा पाय बाय 2 मायनस ब्रॅकेट 2x इंटू टॅन इनवर्स एक्स, इंटिग्रेशनचा आन्सर येईल लॉग ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर, कारण 1 प्लस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x जो न्यूमरेटरमध्ये ऑलरेडी प्रेझेंट आहे, लिमिट आहे 0 to 1. ठीक आहे, बस झालं. आता फक्त आपल्याला काय करायचं बघा की अप्पर व्हॅल्यू करून मायनस लोअर व्हॅल्यू पुट करायचे. अप्पर व्हॅल्यू पुट केली तर हे 2 इंटू 1 2 टॅन इनवर्स ऑफ 1 पाय बाय 4 परत 1 पुट केला तर हे लॉग 2 राहील, मायनस लोअर व्हॅल्यू पुट केली समजा टॅन इनवर्स 0 0 येईल, आणि या ठिकाणी 0 पुट केलं तर 1 प्लस 0 1 होईल, आणि लॉग 1 ऑलवेज 0 असेल, म्हणजे लोअर व्हॅल्यू पुट केली तरी 0च राहिलं. काय राहणार बघा पाय बाय 2 प्लस मायनस 2 इंटू 2 4 होणार, दॅट इज पाय बाय 2 मायनस मायनस प्लस लॉग 2 प्लस मायनस पाय बाय 2 कॅन्सल होईल, आन्सर येईल आपलं लॉग 2, दॅट इज ऑप्शन नंबर सी इज करेक्ट.